इंडस्ट्रीमध्ये तुला सांगतो, खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत. यामध्ये एक महत्वाची अंधश्रद्धा म्हणजे फॅक्टरीची बिल्डिंग वाढवली तर प्रोडक्शन वाढेल. आता फॅक्टरीची बिल्डिंग म्हणजे काही ऊसाची शेती नव्हे. 1 एकराऐवजी 2 एकरामध्ये केली तर डबल प्रोडक्शन मिळेल. तुम्ही फॅक्टरीची बिल्डिंग जरी वाढवून घेतली स्क्वेअर फुटांमध्ये, तरी त्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आधी प्रोडक्शन करत होतात त्याच पद्धतीने जर का करत राहिलात तर तुमच्या प्रोडक्शन वाढण्याच्या शक्यता या सीमित होतात. म्हणजे तुम्हाला वाढलेलं दिसेलही, पण ते 10%, 5%, 15% आणि पूर्ण फॅक्टरीची जागा तुम्ही पुन्हा व्यापून टाकाल आणि प्रोडक्शन मात्र तुमचं जेवढं आहे त्याच्यापेक्षा फार कमी प्रमाणात वाढलेलं दिसेल. तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करताय फॅक्टरी बिल्डिंग मध्ये, तेव्हा काही कोटींची जागा आहे, काही कोटींची बिल्डिंग आहे. त्यावेळेला तुम्हाला प्रोडक्शन पण जे मिळायला हवं हे पटींमध्ये वाढलेलं मिळायला हवं. आणि जर का पटींमध्ये वाढलेलं प्रोडक्शन तुम्हाला हवं असेल तर तुमची प्रोडक्शनची प्रोसेस जी आहे ही लीन मॅन्युफॅक्चरिंग पद्धतीने असायला हवी. यासाठी ऑप्टिस्पेस काय करतं? ऑप्टिस्पेसचा बेसच लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सल्टन्सी हा असल्यामुळं तुमचा गेंबा लेआउट जो आहे, तुमच्या वर्कस्पेसचा जो लेआउट आहे तो आम्ही प्रथम करतो. त्याच्यामधल्या प्रोडक्शनच्या प्रोसेसेस ज्या आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जे बदल करायचे ते आम्ही सजेस्ट करतो आणि त्याप्रमाणे डेमॉन्स्ट्रेट करून तुमच्या टीम कडून ते करवून घेतो. इथपर्यंतची ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर जेव्हा तुमच्या टीमचा आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यावेळेला या प्रोसेसने जेव्हा तुम्ही फॅक्टरी रन करता त्यावेळेला तुम्हाला नक्कीच प्रोडक्शन वाढीव मिळेल. तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं तर तुमच्या लक्षात येईल. वॉटर अॅनालायझर तयार करणारी कंपनी आहे अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये. सो त्यांचं प्रोडक्शन जे चालायचं ते साधारण त्यांच्याकडची जी जागा होती ती फर्स्ट फ्लोअर वरती होती आणि या फर्स्ट फ्लोअरची जागा जी होती साधारण 1000 स्क्वेअर फुटाची जागा होती. या अख्ख्या 1000 स्क्वेअर फुटामध्ये साधारण 50 ते 100 पर्यंतची कितीही क्वांटिटी ही अॅनालायझरचे 500 बाय 500 mm चे डब्बे हे उघडून ठेवलेले असायचे आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मिळतील त्या गोष्टी जोडत जाणं हे साधारण 4 ते 8 लोकांच्या टीमचं काम चालू असायचं. महिन्याचं प्रोडक्शन मॅक्झिमम आज तक त्यांनी केलेलं जे प्रोडक्शन होतं ते 350 ते 400 अॅनालायझर. आम्ही जेव्हा त्यांच्या प्रोडक्शनच्या प्रोसेसचा स्टडी केला, प्रॉडक्टचा स्टडी केला, तेव्हा त्यांना एकच गोष्ट सांगितली की तुमच्या या असेंब्लीमध्ये जास्तीत जास्त 15 ते 20 आयटम आहेत. म्हणजे बिल ऑफ मटेरियल जे आहे ते खूप शॉर्ट आहे. हे तुम्ही 100% बिल ऑफ मटेरियल अवेलेबल करून द्या आणि आपण सिंगल पीस फ्लोची लाईन लावूया. आता ही लाईन लावण्याचा परिणाम एवढ्या पद्धतीने झाला की साधारणपणे दर 10 मिनिटांनी त्यांना एक अॅनालायझर रेडी पॅक्ड कंडिशन मध्ये मिळाला. याचाच अर्थ 60 मिनिटांमध्ये 6 पीसेस. 8 तासांच्या शिफ्ट मध्ये किंवा त्यांच्याकडे 10 तासाची शिफ्ट चालते काही वेळेला, 10 तासांच्या शिफ्ट मध्ये त्यांना 60 मिळायला लागले आणि जवळपास त्यांची कपॅसिटी ही 1500 क्वांटिटीची झाली आणि आता ती लाईन त्या पद्धतीने रन होते. आता ही लाईन रन झाल्यानंतर कंडिशन अशी झाली की बॉटलनेक शिफ्ट झाला प्रोडक्शन मधनं आणि जे ऑन टाइम डिलिव्हरी त्यांच्या फेल व्हायच्या त्या बंद होऊन गेल्या आणि आता दे आर स्ट्रायव्हिंग फॉर ऑर्डर्स. आता त्यांची मार्केटिंगची जी टीम आहे ती अधिकाधिक ऑर्डर घ्यायला लागली, कारण त्यांनाही कॉन्फिडन्स वाढला की मी ऑर्डर दिली तर मला 2 ते 3 दिवसामध्ये माझी ऑर्डर डिलिव्हर होणार आहे. त्या लेवलचा कॉन्फिडन्स त्यांच्या मार्केटिंग टीम मध्ये पण आला. हा बदल जो आहे ना मित्रांनो, हा मुळामध्ये तुमच्या प्रोडक्शन प्रोसेस मधला बदल आहे. तुमच्या प्रोडक्शन करण्याची पद्धतीचा जो विचार आहे त्या विचारामधला बदल आहे. हा ज्या क्षणी तुम्हाला उमजतो त्या क्षणी तुम्हाला जे रिझल्ट मिळणार आहे ते डोळे दिपवून टाकणारे असतात आणि मग स्पेस ऑप्टिमाइजही होते आणि प्रोडक्शन अधिकही होते. आता तेवढ्याच जागेमध्ये ते फक्त अॅनालायझर्स बनवत नाही तर त्या प्रकारचे 8 वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतात ज्याच्या सिंगल पीस फ्लोच्या लाईन्स किंवा सेल्युलर डिझाईन या पद्धतीने त्यांचं वर्किंग चालू आहे. सो ऑप्टिस्पेस तुम्हाला काय करतं तर तुमच्या फॅक्टरीची बिल्डिंग करण्यापूर्वी तुम्हाला प्रोडक्शन प्रोसेस मध्ये जर का बदलाव आवश्यक असेल तर तो करून देतं आणि म्हणूनच ऑप्टिस्पेसच्या बिल्डिंग या तुम्हाला कायमच हायली एफिशियंट, हायली इफेक्टिव्ह मिळतात.